नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्य विषयक आपण जेव्हा चर्चा करतो, तेव्हा निश्चितच काळानुरूप जसं-जसं साहित्य बदलत जातं, तसं-तसं त्या-त्या लेखकांची, कवींची दखल घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच अनुषंगाने साहित्य रंगमध्ये आपण आजच्या काळातले लेखक आणि कवी यांचं हक्काचं व्यासपीठ असं आपण अर्थातच म्हणतोय आणि त्यांची ओळख आपल्या एक-एक कार्यक्रमातनं आपण करून देतोय. त्यामुळे त्यांचं प्रातिनिधिक साहित्य जेव्हा आपल्या समोर येतंय, तेव्हा निश्चितच मुळापासून या लेखकांना वाचावं, त्यांचं साहित्य वाचावं, असं आवर्जून वाटतंय. साहित्य रंगाच्या आजच्या भागात सिंगापूरहून खास आपल्यासोबत सहभागी झाल्यात प्रसिद्ध लेखिका मोहना कारखानीस. मोहनाताई नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. 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 आणि कवी आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध असणारे दीपक कांबळी आज आपल्या बरोबर आहेत. दीपकजी नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार, नमस्कार. खरं तर दीपकजी मोहना मला सांगायला खूप आनंद वाटतो, की साहित्य रंगाचे भाग जसे-जसे पुढे येतायत, तसं-तसं लेखकांची पुन्हा एकदा नव्याने ओळख होते सगळ्यांशी. आणि या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचं सूत्र म्हणजे आपल्या या साहित्य रंगाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे या देखील आपल्या सोबत असतात दर कार्यक्रमात. नीलमताई आपलंही स्वागत आहे. नमस्कार. नीलमताई, दीपकजी स्वतः उत्तम कवी आहेतच, पण ते सरकारी अधिकारी सुद्धा होते. आता ते निवृत्त झालेत. पण सरकारी अधिकारी असूनही म्हणजे आपण एरवी म्हणतो ना, की वृक्ष असं थोडंसं वातावरण त्यांच्या आजूबाजूला होतं. पण तरी सुद्धा ती संवेदनशीलता त्यांनी जपलेली आहे. आणि मोहनाताई सिंगापूरमध्ये राहतात, पण आपल्या मूळ मातीशी त्यांचं नातं जे आहे ते घट्ट आहे आणि त्यामुळे ते उत्तम लिखाण या तिथे करत असतात. आज सुरुवात नीलमताई आपण करावी. दीपक कांबळी यांचं जे संपूर्ण साहित्यामध्ये विविधता आहे, त्याच्यात मला एक वैशिष्ट्य वाटलं विशेष म्हणजे की त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार त्यांनी त्यात प्रयोग केलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्या कविता आहेत, लघु कादंबरी, गझल संग्रह, एकांकिका संग्रह, नाटक. म्हणजे बऱ्याचशा वेळेला लेखकांना स्वाभाविकपणे कथा, कविता, कादंबरी याच्यापुरतं ते आविष्कार त्याचा होतो. परंतु दीपक कांबळींनी त्याच्यात नाटकांची शीर्षक गीतं, त्याचबरोबर गीतलेखन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारांनी संगीत पण त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे एक ज्याला आपण म्हणू की अष्टपैलू साहित्यिक आणि सांस्कृतिक असं सर्जनशील व्यक्तिमत्व दीपक कांबळी यांचं आहे. आणि माझा त्यांचा काही परिचय नव्हता, परंतु सरकारी अधिकारी आहेत आणि महत्वाचं म्हणजे आता ते वाचणारच आहेत त्यांच्या कविता. पण आई या विषयावरती एक त्यांनी पुस्तक केलेलं आहे आणि आई वडील त्यांच्या मी थोड्या चालल्या कविता. तर एक दिसते की आज आपले वाचक प्रेक्षक अगदी फार समाधानी होणार आहेत. याचं कारण असं की प्रत्येकाच्या आयुष्यातल्या भावनांशी त्यांचं नक्कीच नातं तयार होईल असं मला त्यांच्या व्यक्तिमत्वावरून वाटतं आहे. म्हणून कवी, लेखक, गीतकार आणि संगीतकार दीपक कांबळी यांचं मी मनापासून स्वागत करते. त्याच सोबत मोहना संजय कारखानीस यांचं तर संपूर्ण वाचन आणि व्यक्तिमत्व जर का पाहिलं तर तुम्ही एक समर्पित असं साहित्याला व्यक्ती आहात असं दिसतंय. कारण तुम्ही 8 अंकांचं प्रकाशन केलेलं आहे, संपादन केलेलं आहे, रेडिओ वाहिनीवरती तुम्ही काम केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी म्हणजे कोमसाप असेल किंवा अनेक कार्यक्रम सिंगापुरात झालेले असतील. पार्ले ते सिंगापूर सगळीकडे तुमचा संचार आहे आणि तिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारनी साहित्याच्या भावविश्वाशी जोडल्या गेलेले आहात. तुमची 13 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये लहान मुलांच्यासाठी सुद्धा तुम्ही शाळेत शिकवलेलं आहे. पण त्याचबरोबर लहान मुलांसाठी असणाऱ्या कविता, नाटुकली हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये प्रयोग काही केलेले आहेत. दुसरं मला तुमचं विशेष वाटलं की दिवाळी अंकांमध्ये लिहायला फार म्हणजे नियमितपणा, त्याच्यानंतर वेळेचं सगळं वेळापत्रक ठरवणं, बरं बाकीचं साहित्य काय अंकात असणारे माहीत नसतं. अशा वेळेला आपल्या लेखाचा आणखीन अंकाचा दर्जा जो आहे तो सांभाळून ठेवणं. विंदा करंदीकरांची या दिवाळीच्या साहित्यावरती एक लेखकाचा आत्मविष्कार पण आहे त्यांनी लिहिलेला आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की नाही म्हणता येत नाही आणि त्याच्यामुळे लिहिलं गेलेलं आणि मग नंतर त्याच्याबद्दल तरी समाधान वाटलेलं असं खूप
वेगवेगळे रंग त्या साहित्याचे आहेत आणि पुरस्कार तुम्हाला 6 पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्याच्यामध्ये कोमोसापच्या बरोबर अ, राज्याचा छत्रपती शिवाजी छत्रपती त्याचे 4 राज्यस्तरीय पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे तुम्ही चांगलंच अगदी या क्षेत्रामध्ये सिंगापूरच्या ठिकाणी राहत असताना परदेशस्थ आमच्याकडे इतर काही लेखक आले. अशा वेळेला स्वतःचं एक जग असतं, आपल्या कुटुंबाचं एक जग असतं. भारतामधल्या आपल्या कुटुंब आणि नातेवाईकांचा एक टप्पा असतो आणि परत स्वतःचं लिखाण जागरूक ठेवायचं, त्याचं जे स्वतःची सर्जनशीलता आहे ते नाही म्हटलं तरी खूप अवघड असतं. दुसरं बऱ्याचशा जणांची लांबून समजूत असते, की परदेशात राहणं म्हणजे काय मजाच असते अशी. पण तशी ती काय मजा असते तो राहतो त्यालाच माहिती असतं आणि काम तरी सिंगापूरमध्ये थोडी बरी परिस्थिती आहे. सगळे कामं करत असताना सगळ्या सिस्टीम्स तिकडच्या फार हे कामं तुला चांगले आहेत, पण तुम्ही पुढे लिखाण केलेलं आहे त्याच्यामधली स्त्रियांचे कष्ट, त्यांची शिस्त, सिंगापूरमधली स्वच्छता या सगळ्या गोष्टी बघून सुद्धा मनामध्ये अनेक अंकुर फुटत असतात आणि तुम्ही तुम्ही सिंगापूरमध्ये मार्केट रिसर्च किंवा बाकीच्या कामांबरोबर आज इतकं वेळ काढून आलात, त्यामुळे नेहमीच एक जे म्हणणं असतं ना, मोठी माणसं जे चांगलं काम करणारी असतात, ती किती बिझी असली तरी चांगल्या कामांच्यासाठी वेळ काढतात. त्यामुळे आम्ही आणि उत्तरा आज चांगलं काम आपण करतोय म्हणून पाठ ठोकतून घेऊ शकतो. तुम्ही वेळ दिलाय हा कार्यक्रम डेव्हलप होतोय, पुढे पुढे जातोय. कालच मला एक आमची मैत्रीण भेटली, पंजाबी आहे ती, कॉलेजमध्ये बर. शाळेत होते. तर ती मला म्हणाली, "मैं 2 बजे सोने वाली थी, लेकिन बीच में एकदम आ गया साहित्य रंग और आपका फोटो देखा सब अच्छे ये थे, तो मैंने 2 से 3 बजे तक देखा." आणि तिला मराठी वा. कळतं. 2 ते 3 तिने तो साहित्य रंग कार्यक्रम बघितला. आमच्या मेडिकल क्षेत्रामध्ये असं आहे, की जेव्हा आमच्याकडे सर्जरी वगैरे व्हायची, तर आम्हाला आमचे डॉक्टर होते खूप जुने असे सीनियर. ते म्हणायचे एक लक्षात ठेवा तुम्ही, की तुमच्यासाठी ते नवीन असेल अनुभव, पण त्या पेशंटला एकदाच तो अनुभव असतो. त्यामुळे बघणारा माणूस जो आहे त्यांनी एकच तो कार्यक्रम बघितलेला असेल, असं सुद्धा गृहीत धरून तो उत्तमोत्तम कार्यक्रम व्हावा असा आमचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे अतिशय उत्तम असे लेखक आणि संवादक आणि सर्जनशील व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेली आहेत. मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि पुढचा कार्यक्रम सुरू करावा अशी उत्तराला मी तिला उत्तर देते. धन्यवाद. धन्यवाद नीलमताई. आणि खरंच नीलमताई, याच्या प्रतिक्रिया लोकांच्या फार सुंदर येत आहेत आणि ज्या ज्या लेखकांशी कवींशी माझं बोलणं होतंय तस तसं त्यांना ही संकल्पना फार आवडते आणि ते म्हणतायत की अरे वा, ही खूप चांगली गोष्ट आहे की आजच्या काळातल्या लेखकांना कुठेतरी आपण व्यासपीठ देतोय. त्यामुळे नीलमताई, तुम्ही म्हणालात तसं उत्तम काम होतंय आपल्या हातनं, असं म्हणायला हरकत नाही. तर मोहनाताई, आता जसं नीलमताईंनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही उत्तम लिहिताच आहात, पण स्टॅटिस्टिशियन आहात तुम्ही. म्हणजे मार्केटिंग रिसर्च, मार्केटिंग मॅनेजमेंट हे सगळं करताना जो एक 17 वर्षाचा मार्केट रिसर्चचा अनुभव आहे, त्याच्या जोडीला तुम्ही 10 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केलंय, समुपदेशन केलंय आणि हे सगळं करताना तुम्ही उत्तम लिखाण करताय. त्यामुळे तुमचा परिचय करून देताना आणखीन 1-2 गोष्टी ऍड करते त्याच्यामध्ये. एकतर ग्लोबल टाइम्स या दैनिकात बालपुरवणीचं संपादन तुम्ही केलेलं आहे. नंतर सिंगापूरचं दिवाळी अंकाचं संपादन, स्मरणिका जी आहे त्याचं संपादन केलंय. रेडिओवर वगैरे तुम्ही रेग्युलर नेहमीप्रमाणे अनेक कार्यक्रमांचं सादरीकरण, कथा, कविता या सादर करत असता. आभाळाखालची शाळा हा सुद्धा एक वेगळा उपक्रम आहे आणि तिथे कवितेचं सादरीकरण तुम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर इंग्रजी नाटुकली आहे मोहर आणि सागर गोटे, हे तुमचे 2 कविता संग्रह आहेत. जाईचा मांडव, पैंजण, दिवा लावताना हे कथासंग्रह आहेत. अल्बम प्रवासाचा जपान हे प्रवास वर्णन तुमचं आहे. ही वाट दूर जाते आणि एका या 2 कादंबऱ्या आहेत आणि आगामी सुद्धा तुमची काही पुस्तकं आहेत. टेक ऑफ, चंद्रकळा आणि चेहरे, कहाण्या आणि सिंगापूर या पुस्तकांची आम्ही वाट बघतोय. अनेक दिवाळी अंकातनं तुम्ही लिहिलेलं आहेच, पण जाईचा मांडव, एका कादंबरी याला तुमच्या वाचनालय असेल, अक्षरधन असेल, सासर माहेर चांद्यातर्फे कथा स्पर्धेत तुम्हाला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे आणि अष्टगंध पुरस्कार 2017चा तुम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे या सगळ्यासह तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि तुमच्या म्हणजे आता तुम्ही सिंगापुरात राहताय, तर तुमची एक कथा आम्हाला फारच विलक्षण वाटली
सिंगापूरच्या मुंग्या काय बरं आहेत या मुंग्या आणि काय बरं म्हणतायत त्या आम्हाला ऐकायचंय तुमच्याकडनं. सर्वप्रथम या सुंदर उपक्रम चालू केल्याबद्दल तुमचं अतिशय अभिनंदन आणि धन्यवाद मला इथे सामील करून घेतल्याबद्दल. आणि तुम्ही म्हणालात माझं कौतुक, पण कौतुक करणाऱ्यालाच मी खूप कौतुकाचे धन्यवाद आणि अभिनंदन करेन पुन्हा एकदा. आणि सिंगापूरच्या मुंग्या हा ॲक्च्युली असं आहे की मी जेव्हा सिंगापूरला आले तेव्हा काही मागची पाठी कोरी करून आले होते खरं तर. कारण माझा असा विचार असतो की आपण जैसा देश वैसा बेश, म्हणजे पूर्ण मागचं विसरून जावं, विसरू नये पण ते पुसून टाकावं आपलं करिअर काय, बॅकग्राऊंड काय, आणि मग एक नव्या दृष्टीने इथे बघायला मोकळं व्हावं. तर तशा मोकळ्या ह्याच्यामध्ये मी मानसिकतेमध्ये मी आले आणि आजूबाजूला बघितल्यावर जे मला दिसलं तर प्रथमदर्शनी मला स्त्रियांचं एक व्यक्तिमत्व ठळकपणे जाणवलं की इथल्या स्त्रिया कशा दिसतात, कसं काम करतात, कसं मोकळ्या असतात खऱ्या अर्थाने. म्हणजे स्वातंत्र्य आहे पण त्याचा कधीही असा गैर उपयोग त्यांनी केलेला नसतो, पण सतत काम करत असतात. तर ते दिसत असताना माझं जे आधीची जी मी आपल्या मायदेशातून काही गोष्टी मी घेऊन आले होते तर त्या मला मुंग्या फार मला आवडायच्या. तर त्याचं मी साधर्म्य याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण थोडंसं वाचून दाखवते, तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. सिंगापूरच्या मुंग्या. सिंगापूरच्या मुंग्या हे शीर्षक वाचून बहुतेक वाचकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहील. सिंगापूर हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असताना आणि इतरही अनेक विषय असताना मुंग्यांवर लिहिण्यासारखं काय बाबा. पण तसे खास कारण नक्कीच आहे. एकतर मुंग्या या दिसायला लहान पण त्यांचे कार्य महान आहे. दुसरे म्हणजे सिंगापूरच्या वास्तव्यात मला इथल्या समाजात स्त्रियांचे एकूणच स्वतंत्र निर्भीड स्थान आणि राहणीमान बघून नकळत मुंग्यांच्या स्वतंत्र आणि मोठ्या हिमतीने चालणाऱ्या वसाहतीची आठवण आली. नकळत माझे मन इथल्या समाजातील स्त्रियांच्या काम करण्याच्या छोट्या छोट्या पद्धती, वागणे याचा बारकाईने अभ्यास करू लागले आणि त्यातून मला जे कळले, भावले त्या गोष्टींकडे मला आपले लक्ष वेधून घ्यायचे आहे. पहिली गोष्ट, जिथे जाते तिथे तू माझा सांगाती. लहानपणी मी मुंग्यांना अहोरात्र काम करताना पाहायची. तेव्हा सुरुवातीला फार नवल वाटायचे. हा इवलासा जीव सतत कुठे ना कुठे धावत असतो. मला वाटायचे ही मुंगी इतकी चिमुकली, मग तिचे बाळ किती चिमुकले असेल. मग त्या मुंग्यांच्या कधीही न संपणाऱ्या रांगांमध्ये मी कुणी मुंगी आई आपल्या बाळाला पाठीवर अथवा छोट्या गाडीत टाकून चालली आहे का याचा शोध घेत असे. माझी नजर कुणी मुंगी आई आता दमले बाई असं म्हणत माझ्या आईसारखी कुठे घाम पुसत बसली आहे का याचा शोध घ्यायची. मुंगी ही आई, मग त्यांचे बाबा कोण? कदाचित लांबुडके मोठ्या डोक्याचे मुंगळे बाबा असावेत असा शोध मी लावला होता. तसे बरेच शोध मी लावले होते बरं का, आणि माझ्या लहान भावावर ते नकळत लादले होते. बालपणच ते. माझ्या लहानशा जगात माझे आई बाबा होते, आजी आजोबा होते, तसेच ह्या मुंग्या सुद्धा होत्या. खेळताना एखाद्या कोपऱ्यात, अंगणात, देवघरात किंवा टेबलाखाली आणि खूपदा स्वयंपाकाच्या खोलीत एका रांगेत तुरु तुरु धावणाऱ्या काळ्या तर कधी लाल मुंग्या बघितल्या की मला फार म्हणजे फारच आनंद होईल. असो, सिंगापूरला आल्यावर इथल्या चकचकीत आणि प्रशस्त घरात सगळ्या स्वच्छतेला आणि पेस्ट कंट्रोलला दाद न देता बिनधास्त एका मागोमाग एक धावणाऱ्या मुंग्या बघितल्या आणि माझ्या आश्चर्याला पारावर उरला नाही. जणू त्या मला सांगत होत्या, अगं तू देश बदलला, वेश बदलला, माती बदलली, घरही बदलले, पण आम्ही नाही बदललो बरं का.
आमची भावंड तिकडे दूर भारतात, पण आमचे तुझ्याशी नाते तेच. तुझ्या घरात, टेबलाखाली, देवघरात, तुझ्या पुढे मागे, जिथे मोक्याची जागा मिळेल तिथे आम्ही येणार, हक्काने राहणार. मग मी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवू लागले. तेच रंगरूप, तोच धावण्याचा अंदाज, तीच कामाची एकरूपता. आणि नकळत रस्त्यावर, विमानतळावर, उपहारगृहात, कार्यालयात, भाजीपाला मंडईत सिंगापूरच्या स्त्रियांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहून मला याच कर्तबगार आणि तन मन अर्पून काम करणाऱ्या मुंग्यांची आठवण झाली. आता दुसरी गोष्ट सांगते. काय? आपण बरे, आपले काम बरे. गुळ दिसला की मुंगळे लागले असे आपण म्हणतो, पण गुळाला मुंग्या लागल्या असं कधी कुणी म्हटलेले आठवत नाही. याचे कारण त्यांची प्रामाणिक आणि कष्टाळू अशी आपल्या मनातील प्रतिमा. शिवाय आपण बरे आणि आपले काम बरे असे त्यांचे जगणे. कुणाच्या ढवळाढवळ नाही की काम चुकारपणा नाही. आणि ह्या मुंग्या चलाक तरी किती. एकदा सकाळीच कपाटात ठेवलेल्या माझ्या पर्स भोवती मुंग्यांची बारीक रांग दिसली. सिंगापूरमध्ये. पर्स उघडून बघितले तर त्यात खडीसाखरेची पुडी कधीतरी ठेवलेली मी विसरून गेले होते. मी पुन्हा एकदा थक्क. आपल्याला हवी ती गोष्ट नेमकी हुडकून काढायची कला मला वाटते मुंग्यांइतकी सफाईने कोणालाही जमत नसेल. सिंगापूरमध्ये शेलाटी बांध्यांच्या तरुणीपासून ते स्थूल वृद्धेपर्यंत सगळ्या स्त्रिया आपापल्या कामात मग्न दिसतात. तशा इथे बहुतांश स्त्रिया सडपातळ बांध्याच्या आणि मध्यम उंचीच्या असतात. मुंग्याही अशाच सरसकट आकाराने सारख्याच. तुम्ही कधी जाडी गुबगुबीत मुंगी डुलत डुलत चाललेली पाहिली आहे का? नाहीच सध्या. वचवच नाही, गोंगाट नाही, आपले काम त्या चोख बजावत असतात. उपाहारगृहात सुद्धा एखाद्या आजीबाई डुगुडुगू चालत सफाईचे काम करत असतात. आता तिसरी गोष्ट सांगते आणि थांबते. कामात यांना लहान मोठेपण अजिबात जाणवत नाही. सगळ्या मुंग्या, मग ती कामकरी मुंगी असो, सैनिक मुंगी असो की राणी मुंगी, कधीही एकमेकांवर रुबाब दाखवत नसाव्यात. त्यांच्यात आपापसात कधीही भांडणं होत नाही. मी सैनिक मुंगी म्हणून मला मुजरा कर आणि तू कामकरी मुलगी म्हणून मी सांगितलेले काम कर असे कधीही घडत नाही. आज मला अमुक अमुक काकू बसमध्ये भेटल्या होत्या किंवा टॅक्सीत भेटल्या होत्या असे म्हटलं तर आपल्याला नवल वाटणार नाही, पण त्या बस किंवा टॅक्सी चालवत होत्या म्हटलं तर अजूनही आपल्याला कौतुक वाटतं. इथली सिंगापूरची स्थिती ही अशीच आहे आणि मानसिकता मात्र वेगळी आहे. अंगावर पडलेले प्रत्येक काम स्त्रिया मोठ्या आनंदाने करतात. किंबहुना त्या स्वतःच ते अंगावर घेतात, कमवतात, सुट्टीच्या दिवशी शॉपिंग करतात, भटकतात, खातात, मजा करतात. हीच गोष्ट केवळ वरच्या हुद्द्यावर काम करणाऱ्या स्त्रियांपुरती लागू नसून सरसकट सगळ्यांना लागू होते. तर अशी ही सिंगापूरच्या मुंग्यांची गोष्ट. यापुढे तुम्हाला जर उत्सुकता असेल वाचायची तर पुस्तकात जरूर वाचा. धन्यवाद. वा. म्हणजे मुंग्यांवर कोणी अशा प्रकारे लेख लिहील याची खरंच कल्पना नव्हती. आणि आपणही घरात मुंग्या बघतो, पण या पद्धतीने तुम्ही त्या मुंग्यांना म्हणजे डुलत डुलत येणारी मुंगी वगैरे, मोहना माझ्या डोळ्यासमोर ती मुंगी आली बरं का तुझ्या चित्रणात. फार सुंदर, फारच सुंदर. आणि अशाच काही म्हणजे आविष्करणात आपल्या मनात कुठेतरी एखादा प्रसंग असतो, एखादी गोष्ट असते आणि मग त्यातनंच आपण लेखनाच्या माध्यमातून एक अभिव्यक्त होत असतो. जसं तुम्ही कथा, कविता यातनंही अभिव्यक्त होता, तसं दीपक दादा तुम्ही अनेक कविता, गीत यातून व्यक्त झालेले आहात. त्यामुळे कवी, लेखक, गीतकार, संगीतकार अशी तुमची ओळख नक्कीच आहे. एकूण 15 पुस्तकं तुमची प्रकाशित झाली आहेत, 11 कविता संग्रह आहेत,
एक लघु कादंबरी आहे, एक गझल संग्रह आहे, एकांकिका संग्रह आहे आणि एक अकल्पित गोष्ट हे नाटक सुद्धा तुम्ही लिहिलंय. 74 गाणी तुम्ही लिहिली आहेत. 15 गाण्यांना तुम्ही स्वतः संगीत दिलंय आणि अत्यंत नावाजलेले गायक रवींद्र साठे, मिलिंद इंगळे, डॉक्टर राम पंडित, नेहा राजपाल किंवा कविता राम यांनी तुमची गाणी गायली आहेत. त्यामुळे खूप कौतुक आहे तुमचं, अभिनंदन आहे तुमचं. आणि आमची बटाटाची चाळ आणि गोलपिठा या 2 नाटकांची शीर्षक गीतं सुद्धा तुम्ही लिहिलेली आहेत आणि ज्याला संगीत अशोक पत्की यांचं आहे. थँक्यू विठ्ठला या चित्रपटात एक गीत तुम्ही लिहिलंय जे आदर्श शिंदे यांनी गायलंय आणि रोहन रोहन यांचं संगीत आहे. आशा या मालिकेचं शीर्षक गीत तुम्ही लिहिलंय आणि ज्याचं संगीत निलेश मोहरी याचं आहे. त्यामुळे तुमचा सगळा जो पट आहे तो खूप मोठा आहे. पण आता मी तुम्हाला सुरुवातीला विनंती करेन की काही 3 कविता निवडक तुम्ही एका पाठोपाठ एक सादर करा. त्या कवितेविषयी तुम्हाला काही पार्श्वभूमी सांगायची असेल तर निश्चितच तुम्ही ती सांगा आणि पहिल्या 3 कविता आज आमच्यासाठी सादर करा. धन्यवाद. सर्वात प्रथम हा खूप चांगला उपक्रम आहे आणि मला तुम्ही संधी दिली याबद्दल तुमचे फार फार आभार. त्या कविता सुरुवात पहिली कविता आहे गरीबाचे घर असं टायटल आहे, कवितेचं शीर्षक आहे. पण सगळीच कविता रिलेट होणार नाही, म्हणजे काही गोष्टी प्रत्येकाला रिलेट होतील असं मला वाटतंय की आपली परिस्थिती जशी असते तसेच समोर आपले लोक आपल्याशी वागत असतात. याच्यावर भाष्य करणारी ही कविता आहे. मी सुरू करतो. गरीबाचे घर. परिस्थिती पाहून माझी लोक तिच्यावर हसले होते. परिस्थिती पाहून माझी लोक तिच्यावर हसले होते. ग्रह तारे नक्षत्र चांदणे दैवही मजवर रुसले होते. सुरकुतलेली वस्त्रे माझी कळकट मळकट रंगाची. सुरकुतलेली वस्त्रे माझी कळकट मळकट रंगाची. कुठे उसवली वीणही होती केविल वाण्या नशिबाची. दिवस तसाही रोजच उगवे सूर्य का माझा उगवेना. दिवस तसाही रोजच उगवे सूर्य का माझा उगवेना. जरडी पौर्णिमा धरतीवरती अमावस माझी संपेना. कुणी दयनी पाहती मजला कुणी तुच्छता दर्शवती. कुणी दयनी पाहती मजला कुणी तुच्छता दर्शवती. देवालाही समजत नव्हती अशी आमची दैवगती. देवालाही समजत नव्हती अशी आमची दैवगती. परिश्रमाने झटता झटता मीही झालो म्हातारा. परिश्रमाने झटता झटता मीही झालो म्हातारा. जाताना उरलेला मागे आठवणींचा पेटारा. कधी पहावी वाटलीच जर होली माझी सुनी सुनी. कधी पहावी वाटलीच जर होली माझी सुनी सुनी. कुशाल पहावे सगळ्यांनी गरीबाचे घर अन रंक जुनी. कुशाल पहावे सगळ्यांनी गरीबाचे घर अन रंक जुनी. आता दुसरी कविता घेतोय. ही कविता आईवर आहे. आई आता म्हणजे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, यावर जास्त काय भाष्य करण्यात अर्थ नाही. कविता सुरू करतोय. निपचित तू हे असं शीर्षक आहे. निपचित तू पडलीस आई मी किती हल्लो होतो. निपचित तू पडलीस आई मी किती हल्लो होतो. तू गेल्याची जाणीव झाली मी किती हडबडलो होतो. एका क्षणात सारे संपले पोरका जगी मी उरलो. एका क्षणात सारे संपले पोरका जगी मी उरलो. छत्र गेले डोक्यावरचे एकटाच रडलो होतो. सारे आठवले क्षणभरात तुझे ओरडणे अन मारणे. सारे आठवले क्षणभरात तुझे ओरडणे अन मारणे. आताही मी तयार आहे ये मला अन झाप चांगले. काल होतीस आज नाही. काल होतीस आज नाही किती फरक पडलाय जगी. काल होतीस आणि आज नाही किती फरक पडलाय जगी. इतर कुणाला जाणीव नाही किती जीवनी झाली क्षती. इतर कुणाला जाणीव नाही किती जीवनी झाली क्षती. शिकवल्यास तू गोष्टी साऱ्या आहेत तशा ध्यानात परी. शिकवल्यास तू गोष्टी साऱ्या आहेत तशा ध्यानात परी. वागेन मी तसाच याची देत नाही मी शाश्वती. इतकेच शेवटी सांगतो तुला
सर्वस्व खरी होतीस तू. इतकेच शेवटी सांगतो तुला, सर्वस्व खरी होतीस तू. हवी हवीशी वाटत असता का अचानक गेलीस तू. हवी हवीशी वाटत असता का अचानक गेलीस तू. आता एक गझल सादर करतो. गझल गझलेचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय की यामध्ये 5 शेर असतात. 5 शेरांची मिळून एक गझल असते. त्याचे 2 प्रकार असतात, मुसलसल आणि गैरमुसलसल. आता मुसलसल गझल जी असते त्याच्यामध्ये विषय कवितेसारखे असतात, हे सगळे समान शेर असतात. आणि गैरमुसलसल असं त्यामध्ये वेगवेगळे, म्हणजे एक राजकारणावर असेल, एक प्रेमावर असेल, अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गझल असते. हे ती 2 ओळींची एक कविताच असते गझल. तर आता एक गैरमुसलसल गझल सादर करतोय. अंग माझे लागते का गार आहे. अंग माझे लागते का गार आहे. आतला माणूस झाला ठार आहे. अंग माझे लागते का गार आहे. आतला माणूस झाला ठार आहे. वार झाला रक्त नाही खून नाही. मग अशी मी म्हटल्याप्रमाणे 2 शेरमध्ये वेगवेगळं अंतर असू शकतं. तसा हा दुसरा एक नाजूक शेर आहे. वार झाला रक्त नाही खून नाही. घाव माझा एवढा कुमार आहे. तिसरा शेर आहे. काय आहे त्यात जे माझ्यात नाही. काय आहे त्यात जे माझ्यात नाही. ती म्हणाली बंगला अन कार आहे. वाचले नाही समजला जन्मभर तू. वाचले नाही समजला जन्मभर तू. चाळते आहेस तेही फार आहे. बैठकी होतात आधी मग स्वयंवर. बैठकी होतात आधी मग स्वयंवर. लग्न म्हणजे आज बस व्यवहार आहे. आणि शेवटचा शेर आहे. सोसण्या इतकाच मज उपवास द्यावा. सोसण्या इतकाच मज उपवास द्यावा. आठड्यांची एवढी तक्रार आहे. अंग माझे लागते का गार आहे. आतला माणूस झाला ठार आहे. धन्यवाद. वा वा. दीपकजी, 3ही कवितांचं वेगळेपण जाणवलं. म्हणजे गझलमध्ये एक तो सामाजिक आशय सुद्धा तितक्याच उत्तम रीतीने आला आणि आईची साथ तितकीच प्रत्येकाच्या मनाला जशी आपण घालतो तशी ती निश्चितच तुमच्या कवितेतनं झाली. आणि ती प्रत्येकाला आपल्या आपल्या आईशी रिलेट करणार अशी नक्कीच होती. त्यामुळे दीपकजी खूप छान. मोहना, आता परत तुमच्याकडे येते. एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे विनोदी लेखन करणं हे खरं तर तुम्हाला तुमची आवड आहे आणि त्यामुळे एका वेगळ्या पद्धतीचं लिखाण हे तुमच्या सातत्याने सगळ्या लेखनातनं, कथेतनं असेल, ललित लेखातनं असेल, ते जाणवतं. साधू संत येती घरा ही जी कथा आहे ती नेमकी काय आहे आणि त्यातला काही भाग आज आम्हाला ऐकवणार का? हो हो, नक्कीच. साधू संत येती घरा ही एक हलकी फुलकी कथा आहे. आपल्याला सर्वसामान्य माणसाला सुद्धा बऱ्याच वेळा असं असतं की परमार्थ करायचा आहे, देवभक्ती करायची वगैरे. पण बऱ्याचदा असं होतं की हे परमार्थ करायला आपण मोकळं झालो, सगळं थोडं वृद्धत्व आलं की मग करायला आपण सुरुवात करतो, तेव्हा देवाची आठवण होते. किंवा कळत नकळत कुठे, आता ह्या आमच्या कथेतल्या ज्या वेणुताई आहेत त्याही सुरुवात करतात, त्यांनाही आठवण होते परमार्थाची आणि त्या कशा तऱ्हेने त्या करतात आणि शेवटी त्याचे परिणाम काय होतात आणि कुटुंबाला काय त्यातून मिळतं, अशी ही हलकी फुलकी कथा मांडलेली आहे. त्यातला काही भाग मी आपल्याला आज वाचून दाखवते. हो हो. साधू संत येती घरा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. वेणुताई अगदी वरच्या पट्टीवर जाऊन रामकृष्ण हरीचा गजर करण्यात गुंग झाल्या होत्या. हातात चिपळ्या होत्या, मधूनच डोळ्यांची उघडझाप करत होत्या. कधी डोळ्यांची दिशा नकळत स्वयंपाकघरात चालू असलेल्या सुनेच्या व्यवहाराकडे वळत होती. मधूनच घाणेंद्रिये काही खमंग वासांचे विवेचन करण्यात दंग होत होती.
रसनेंद्रियही अगदी नकळतच चाळवली जात होती, यात त्यांचा काही दोष नव्हता. त्या बिचाऱ्या उठल्यापासून हातात चिपळ्या, झांजा अशा भक्ती मार्गाने जायला लावणाऱ्या साधनांना एक क्षणही दूर न करता घट्ट धरून कुरवाळत बसल्या होत्या. तोंडातून रामकृष्ण देवतांचे नाव घेत होत्या. कालही शक्यतो देवांचे नाव ऐकण्या व्यतिरिक्त काही दुसरे ऐकणार नाही याची खबरदारी त्या घेत होत्या. परंतु हाय रे देवा, जगाला या साध्वीची तिच्या थोर विचारांची पर्वाच नव्हती जणू. जग जाणून बुजून त्यांच्या सत्यनिष्ठेवर, सात्विक विचारांवर वाईट विचाराचे सावट घालण्यातच धन्यता मानत होते. जगाची गोष्ट कशाला हो, त्यांचे स्वतःचे घरातले सख्खे नातेवाईक त्यांच्या या महान विचारांना जाणून बुजून दुर्लक्षून वरती त्यांची टर उडवण्यात धन्यता मानत होते, असे वेणुताईंचे स्पष्ट मत होते. त्या ते बोलूनही दाखवत असत. पण घरातले सर्वच, म्हणजे त्यांचा सख्खा मुलगा, त्याचा उल्लेख वेणुताई सख्खा मुलगा असं का करतात हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. सून ही मात्र सख्खी नाही बरं का. आणि नवरा किंवा यजमान म्हणजे लोकांसमोर म्हणायला त्यांच्या नेक इराद्यावर पाणी टाकायला जणू टपलेले असत. वेणुताई भजनाला बसल्या की नेमकी त्यांची सून काहीतरी खमंग करायला घेत असे. आता त्या खमंग वासाने कधी तळण्याच्या कधी फोडणीच्या वेणुताईंचे भजनातील लक्ष उडत असे. शिवाय त्यांच्या सख्ख्या मुलाचे सतत बायकोच्या मागे पुढे असणे त्यांचे पूजापाठातील लक्ष विचलित करण्यास कारणीभूत ठरत असे. अहो किती ते बायकोच्या मागे असावे पुरुषाने. नाही म्हणजे आमचे हे होते तसे कधी कधी करत, पण तो काळच वेगळा होता हो. जपमाळेचे मणी मोडता ओढता त्या स्वतःशीच पुटपुटत. मुलाने सुनेच्या खांद्यावर कधी लाडाने हात ठेवला की त्यांचे इथे मणी चुकत. मग पुन्हा एका चिकाटीने त्या जप चालू करत. पण तेवढ्यात यजमानांच्या टेलिव्हिजन कार्यक्रमातील सुंदर दिसणारी बाई त्यांचे लक्ष वेधून घे. किती मेले बारकाईने बघायचे त्या बाईकडे ते त्या यजमानांवर खेकसत. तर असे सगळे त्यांच्या पूजा अर्चना जपात व्यत्यय आणायला टपलेले असत. बरं बोलून बोलून त्यांचं तोंड दुखत असे, पण या जगावर त्यांच्या बोलण्याचा जराही परिणाम होत नसे. घरातल्या आणि दारातल्या लोकांनी जणू त्यांच्या विरुद्ध कट रचला होता असे त्यांना वाटू लागले. यावर ठोस उपाय कोणता करावा याचा त्या विचार करू लागल्या. त्यांना असे विचारात पडलेले पाहून त्यांची प्रिय मैत्रीण छबुताई वेळीच त्यांच्या मदतीला धावून आली. अगं बबी हे त्यांचे बालपणाचे लाडाचे नाव होते. तुझे हे घोर दुःख मला पावत नाही ग. घरातल्यांनी तुला समजून घेऊ नये यापेक्षा मोठे दुःख ते काय असणार ग. परमार्थात असलेले तुझे लक्ष त्यांना कसं बरं कळत नाही. एवढी रोज पहाटे उठून तू कडक सोहळ्याने पूजा अर्चा करतेस, पायी जाऊन फुलं वेचून आणतेस, झालंच तर आठवड्यातून 2-2दा उपास करतेस. जप माळेशिवाय आणखी काही तू हातात घेत नाहीस. कानाने पुराण कीर्तन स्तोत्राशिवाय काही ऐकत नाहीस. अरे बापरे, ही सर्व अवयवांची नावं घेते की काय अशी भीती वाटून बबीने उर्फ वेणुताईंनी आपल्या प्रिय मैत्रिणीला छबुताईला ओरडून गप्प बसायला सांगितले. तसंही एवढं खोटं बोलणं त्यांच्या सतसत विवेक बुद्धीला पटतच नव्हतं. कारण त्यांचे कान स्तोत्र ऐकता ऐकता आतमध्ये होणारी सुनेची आणि मुलाची कुजबूज ऐकण्यात आसुसलेले असतात. हातात जपमाळ असे परंतु मन मात्र नवऱ्यावर जासूसी करण्यात गुंतलेले असतं. तोंडात देवाचे नाव पुटपुटताना मध्येच
शेजाऱ्यांच्या बनीचा उद्धार करायला त्या विसरत नसत. पण ही सगळी टॉप सिक्रेट्स फक्त त्यांना आणि त्यांनाच ठाऊक आहेत असा त्यांचा गोड गैरसमज होता. त्यांच्या सख्ख्या मुलाला आणि सख्ख्या नवऱ्याला त्यांच्या भाषेत सख्ख्या वेणूबाईंची ही टॉप सिक्रेट्स माहीत होती. अर्थात ही त्यांची सिक्रेट्स नवऱ्याला आणि मुलांना माहीत आहेत हे वेणूताईंना माहीत नव्हते. पण ती दोघं चोरावर मोर या नात्याने आपल्या आईला आणि बायकोला पक्के ओळखून होते. त्या मनाने छबुताई पडल्या भोळ्या. त्यांना बबीचे खरं रूप अजूनही कळलं नव्हतं. त्यामुळे बबीचे दुःख कमी करण्याच्या हेतूने त्या त्यांना स्वामीजींच्या आश्रमात घेऊन जाऊ लागले. आता स्वामीजी हे त्या भागातील मोठं प्रस्थ होतं. छबुताईने त्यांना हे नवीन परमार्थाचे भक्तीचे मार्ग दाखवले. त्यामुळे वेणूताईंना फार म्हणजे फारच आनंद झाला. सगळ्या गडबडीत त्यांनी यजमानांना त्यांची गाडी देण्याविषयी पटवले. टॅक्सीने किंवा रिक्षाने बिचारे यजमान त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊ लागले. वेणूताईंच्या मुलाची स्वतंत्र गाडी होती, त्यामुळे त्यांचे काही अडले नव्हते. वेणूताईंच्या मते रोज आश्रमात जायचं, सत्संग करायचा, स्वामीजींच्या परिवारात सामील व्हायचं हे एवढं मोठं सत्कार्य आणि या सत्कार्यात विघ्न नको म्हणून गाडीने जाणे फारच गरजेचे होते नाही का. आपल्यासाठी स्वतंत्र गाडीची सोय करून वेणूताईंना हा प्रश्न सोडवला. त्यामुळे छबुताईंची सोय झाली हे वेगळे सांगायला नको. दोघी सख्ख्या मैत्रिणी आणखीनच सख्ख्या झाल्या. मग वेणूताईच्या उपकारांची थोडीफार परतफेड करावी म्हणून छबुताई कोणती ना कोणती फळं दोघींना खाण्यासाठी आणू लागल्या. कधी केळांचा अख्खा घड, कधी चिक्कू, कधी सफरचंद, संत्री. आश्रमात पोचायला अर्धा तास तर लागत असे. तेवढ्या वेळात फळं बोलता बोलता चटकन फस्त होत. मग आश्रमात गेल्यावर सत्संगात भजनं वगैरे गाऊन झाल्यावर स्वामीजींचं प्रवचन असे. त्यावेळी छबुताई आणि वेणूताईंना नेमकी एक डुलकी काढायची सवय लागली. काय करणार, वय झाल्यावर असं होणारच. वेणूताई दोन्ही हातांनी पाय चेपत म्हणाल्या. मग प्रवचन संपल्यावर प्रसादाचं जेवण असे. वय झाल्यामुळे हल्ली फारशी भूक लागत नाही अशी तक्रार त्या करत. म्हणून फार नाही तर खिचडी, कढी, पुरी, 2 भाज्या, कोशिंबिरी आणि प्रसादाला आवर्जून असणारे चुरमा लाडू मात्र किंवा पेढे त्या संपवत असत. कारण का तर प्रसादाचे ताट नाकारू नये. छबुताईंची पचनाची फारशी तक्रार नव्हती. त्यांचे अर्धे ताट तरी ते व्यवस्थित फस्त करीत, म्हणजे व्यवस्थित चावून खात जेवण होत असे. त्यातून कवळी असल्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागत असे. मग प्रसादाचे जेवण संपवून थोडं टेकल्याशिवाय घाईत निघू नये असा भक्तांचा समज असल्यामुळे छबुताई आणि वेणूताई थोड्या टेकत असत. त्या टेकण्यात जरा जास्तच वेळ जात असे. कारण एकदा टेकलं की उठणं हल्ली वयामुळे जरा कठीणच झालं होतं दोघींना. मधूनच छबुताईंना स्वामीजींच्या प्रवचनाची वाक्य आठवत. मग त्या वेणूताईंना कोपऱ्याने ढोसून, आज स्वामीजी काय म्हणाले ग आपल्या मोहमाये संबंधी, असं विचारू लागत. मग वेणूताई स्मरणशक्तीला ताण देऊन केस जरा सारखे करत, काय ग बाई छबे, तुझे पण काय ते प्रश्न. अगं, मोहमायेविषयी आपल्यासारख्यांनी कशाला विचार करायचं. आपले काय वय तर आहे मोहमायेत गुंतायचे, ते सगळं तरण्यांनी करायचं. हल्लीची पिढी बघितलीस ना कशी वागते ती. अगं, ती गोरटेली मुलगी बघितलीस माझ्या पुढे बसलेली, केवढा लांडा तो शर्ट, सगळी कंबर दिसत होती मेलीची.
मी म्हणते स्वामीजींकडे येताना तरी अंग झाकून कपडे घालायचे बाई त्या पोरींनी. बरोबर बोललीस छबे, तुझं अगदी बारकाईने लक्ष असतं बाई सगळीकडे. आणि तू आजचा प्रसादाचा शिरा खाऊन बघितलास का ग? हो तर, शिरा माझ्या आवडीचा, किती दिवसांनी खाल्ला. पण मेल्याने बदाम नको का टाकायला त्यात? शेवटी देवाला नैवेद्य दाखवायचा तर चांगलं तूप, केशर, बदाम, वेलचीवाला शिरा करायचा बाई या लोकांनी. नाहीतर काय, 2 दिवस बघूया कसं करतायत ते, नाहीतर आपण तक्रार करूया. हे पटलं बाई मला. आणि ती शेंबडी पोरटी म्हणावं कशाला येऊ देतात, त्रास नुसता. पवित्र वातावरणाचा बट्ट्या बोळ करतात मेली. असा प्रेमळ संवाद करून 3-3:30ला दुपारी ही जोडगोळी वेणू त्यांच्या घरी परतत असे. सुनेला मसाला चहा करायला सांगून दोघी आरामात फॅन खाली बसून श्रम निवारण करीत. धन्यवाद. बापरे. वा. म्हणजे या वेणूताई बाकी नामी होत्या असं म्हणायला हरकत नाही. पण मोहना, आजूबाजूला दिसतात अशा वेणूताई आणि छबूताई, तर तू फार छान नेमकं वर्णन त्यांचं केलेलं आहे. अशाच काही पुन्हा वेगळ्या कविता दीपक दादा तुमच्याकडनं ऐकायच्या आहेत, तो वेगळा रंग कवितेचा. कविता लिहिताना बरं काय प्रवेश करतो वगैरे असं सगळं म्हणतात सगळ्या बाबतीत, पण कवी कधी कधी स्वतःवर सुद्धा लिहितो. तर आता ही कविता मी स्वतः माझ्यावर लिहिलेली असं समजा. कविता सुरू करतो. खोटे नाही हे अगदी खरे आहे, खोटे नाही हे अगदी खरे आहे, तुमच्यापेक्षा माझे चालले बरे आहे. खोटे नाही हे अगदी खरे आहे, तुमच्यापेक्षा माझे चालले बरे आहे. मी माझं माझं लिहितो, मी माझं माझं लिहितो, मी माझं माझं जगतो, मी माझं माझं लिहितो, मी माझं माझं जगतो, विचार करत नाही मी कोण काय म्हणतो. मी माझं माझं लिहितो, मी माझं माझं जगतो, विचार करत नाही मी कोण काय म्हणतो. आपण आपलं काम करावं एवढंच मला माहित, आपण आपलं काम करावं एवढंच मला माहित. समोरच्याला बसू देत आपलं काळीत जाळीत. थोडीच आहेत पण छान आहेत माझ्या पाठी माणसं, जे तुमच्यासारखी माणसं. थोडीच आहेत पण छान आहेत माझ्या पाठी माणसं, त्यांच्यासाठीच लिहितो मी बरं वाईट छानचं. थोडीच आहेत पण छान आहेत माझ्या पाठी माणसं, त्यांच्यासाठीच लिहितो मी बरं वाईट छानचं. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील याची मला चिंता नाही, लोक काय म्हणतील याची मला चिंता नाही, कारण माझ्यासोबत माणसं आहेत माझीही काही, माझ्यासोबत माणसं आहेत माझीही काही. दुसरी कविता घेतो आता. मगाशी आईवर कविता झाली, आईवर बऱ्याच कविता असतात, बाबांवर तशा कविता फार कमी असतात. तर ही कविता आहे बाबा. धाक असतो तेव्हा त्यांचा नजर भिडवत नाही कोणी, धाक असतो तेव्हा त्यांचा नजर भिडवत नाही कोणी, नुसत्या आवाजानेच त्यांच्या तरतर होई तनी मनी. हा सगळ्यांचाच अनुभव असेल. आधार असतो त्यांचा तरी मन मोकळं वाटत नाही, आधार असतो त्यांचा तरी मन मोकळं वाटत नाही, आईशिवाय त्यांच्याशी बोलणं कधीच होत नाही. आता हे आपल्या पिढीतलं हे आता सध्याचं फार वेगळं वातावरण आहे, पण आपल्या पिढीमध्ये हे असं असायचं. हळूहळू मोठे होता धडपड त्यांची समजत जाई, हळूहळू मोठे होता धडपड त्यांची समजत जाई, वडील असतात किती मोठे हेच तेव्हा उमगत जाई. हळूहळू मोठे होता धडपड त्यांची समजत जाई, वडील असतात किती मोठे हेच तेव्हा उमगत जाई. तेही जेव्हा थकतात तेव्हा आदर असतो भीती नाही, तेही जेव्हा थकतात तेव्हा आदर असतो भीती नाही, काळजी पोटीच ओरडत होते याची तेव्हा कल्पना येईल. आता त्यांचा स्पर्श सुद्धा सारी तळमळ सांगून जातो, आता त्यांचा स्पर्श सुद्धा सारी तळमळ सांगून जातो. आभाळागत बाप माझा वय होता
थकून जाणं. पिढी दर पिढी घडत असतं, पिढी दर पिढी घडत असतं वडिलांचं अंतर्मुख होणं. पिढी दर पिढी घडत असतं वडिलांचं अंतर्मुख होणं. व्याकुळ करून जातं त्यांचं या दुनियेतून निघून जाणं. व्याकुळ करून जातं त्यांचं या दुनियेतून निघून जाणं. आणि पुन्हा एकदा एक गझल घेतो. मगाशी गैर मुसलसल होती, आता ही मुसलसल म्हणजे एकाच विषयाची, एका विषयावर आधारित असेल शेअर असलेली गझल. आणि ह्या गझलेमध्ये असं आहे की एक स्त्री आहे, तिचा नवरा गेलेला आहे. तर ह्या अनुषंगाने असलेली ही गझल आहे. शेवटी पाहून त्याने झाकले डोळे, शेवटी पाहून त्याने झाकले डोळे, एक क्षण पण खूप काही बोलले डोळे. शेवटी पाहून त्याने झाकले डोळे, एक क्षण पण खूप काही बोलले डोळे. रडत नव्हते मी कधी त्याच्या समोरी पण, रडत नव्हती मी कधीही त्याच्या समोरी पण, शेवटी गेला तसा तो बरसले डोळे. रडत नव्हते मी कधी त्याच्या समोरी पण, शेवटी गेला जसा तो बरसले डोळे. राग लोभाचे असे हे पर्व संपवली, राग लोभाचे असे हे पर्व संपवली, राग लोभाच्या पलीकडे चालले डोळे. प्रश्न साधा छळत आहे फार एकांती, प्रश्न साधा छळत आहे फार एकांती, नेमके कुठल्या क्षणी हे पाळले डोळे. प्रश्न साधा छळत आहे फार एकांती, नेमके कुठल्या क्षणी हे पाळले डोळे. राग खोटा घेत मीही मौन पाळावे, राग खोटा घेत मीही मौन पाळावे, हसवण्यात त्याने मला मग मारले डोळे. राग खोटा घेत मीही मौन पाळावे, हसवण्यात त्याने मला मग मारले डोळे. शेवटचा शेर आहे. कोरडे असतात माझे बापडे डोळे, आता कोरडे असतात माझे बापडे डोळे, वाटते त्याच्या बरोबर वारले डोळे, वाटते त्याच्या बरोबर वारले डोळे. धन्यवाद. बापरे बापरे. खरंच आहे, प्रत्येक निरीक्षण असतं, प्रत्येक प्रसंग आजूबाजूला घडत असतो आणि कवी ते योग्य शब्दात टिपत असतो असं म्हणायला हरकत नाही. आणि दीपक दादा, तुम्ही आईवर जशी कविता लिहिली तशी वडिलांवर सुद्धा कविता लिहिली, आणि तुम्ही म्हणालात तसं की वडिलांवर फार लिहिलं जात नाही, त्यामुळे तेही महत्वाचं आहे. आणि या आपल्या सगळ्या साहित्य रंगाच्या एपिसोडमध्ये नीलमताईंचं जे एक निरीक्षण असतं तुमच्या लेखनावरचं, ते ऐकणं हा पण एक सुखद आनंद असतो. त्यामुळे मी हो, आणि ते नीलमताईंना हो, फार महत्वाचं. खरंय खरंय. मी नीलमताईंना विनंती करेन की आज या दोघांचं साहित्य ऐकल्यानंतर तुमची निरीक्षणं नोंदवायची. धन्यवाद. पण साहित्य ऐकल्यावर बोलणं हे सगळ्यात अवघड काम असतं. कारण एरवी खरंय. कसं आमच्याकडे विधेयकं समोर येतात, मग ती वाचलेली असतात, त्याच्यावरती पुढचं मागचं बोलणं असतं किंवा एखादा अहवाल वाचलेला असतो. इथे जीवनानुभव असतो आणि तो परत सामर्थ्याने व्यक्त केलेला असतो. त्यामुळे तुमच्या ज्या वेगवेगळ्या 5ची कविता मला ज्या तुम्ही वाचल्या, त्याच्यामध्ये फार एक एक जगापासून अलिप्त असलेली भावना दीपक कसं कांबळे दिस यांनी, आणि हम्म. त्याचबरोबर एक प्रत्येकाशी रिलेट होणं, हे दोन्हीचा एक अतिशय सुंदर असा समन्वय कवी म्हणून त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि त्याच्यातले गझल 5 वेगवेगळी रूपं असणारे गझल तर मला फार आवडले ते. कारण त्याच्यामध्ये एक ज्याला आपण म्हणू की फार मार्मिक असं भाष्य त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि त्यात छान, परत दुसरं खोटं नाही अगदी खरं आहे, तुमच्यापेक्षा माझं चाललं बरं आहे. तर हे आपल्याला वाटत राहतं तोपर्यंत बरं चाललेलं असतं आपलं. त्यामुळे कारण काय आहे की प्रत्येकाच्या नजरेतून कोणाचं काय चांगलं चाललंय किंवा वेगळं चाललंय याचं ऍप्रिशिएशन किंवा त्याचं गुणग्राहकता समोरच्या माणसापाशी असेलच असं नाही. कारण अनेक जणांनी काय चाललंय, काय म्हणताय असं प्रश्न विचारून त्यांचं काय चाललंय हे त्यांना खरं तर आपल्याला सांगायचं असतं. आणि त्याच्यामुळे तू पुढची जी कविता आहे की त्याच्याबद्दलची त्या माणसाचा विचार चालू असताना त्याला खरंच जर का आपण खरंच काय आपलं चाललंय हे सगळं पूर्ण वर्णन करत बसलो तर त्या माणसाची थोडीशी पळताबोळी थोडी होते. त्यामुळे तुम्ही लगेच स्वतःच्या अंतर्मनात झुकलेले आहात आणि थोडीच आहे तर पण छान आहे.
तर माझ्या पाठी माणसं त्यांच्यासाठीच लिहितो मी बरं वाईट छान असं. ही जी आत्मप्रेरणा आहे किंवा स्वतःमध्ये गुंगून जाणं आहे, हे कवीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आणि त्यातूनच पुढची पुढची सर्जनशीलतेची वाट दिसते असं मला वाटतं. आणि आई आणि बाबा यांच्याबद्दलच्या आता कविता म्हटलं तर प्रत्येकालाच वाचल्यावरती आपल्या आईचं आणि वडिलांची आठवण येते. परंतु काही वाक्यांमध्ये अगदी आईची या अंतराचं त्या अंतरामध्ये जाणवावं अशा पद्धतीने ती वाक्य जी आहेत, काल होतीस आज नाही, किती फरक पडलाय जगी, इतर कुणाला जाणीव नाही, किती जीवनी झाली क्षती. आपलं काय नुकसान झालं हे आपल्याला माहिती असतं आपल्या जवळचा माणूस गेल्यावरती. त्यामुळे त्यांनी किती सांत्वन केलं किंवा त्यांनी म्हटलं. आणि एक माझा दुसरा अनुभव आहे, माझी आई वारल्या 2 वर्षापूर्वी. नंतर कोणी आठवण अशी करत नाही की ठराविक 5-6 माणसं सोडली तर, की आई होती त्यावेळेला आम्ही आलो होतो किंवा काय. त्यांना आपण विसरलोय, जग पळभर म्हणतील हाय आयासारखं तो विषयही त्यांच्या बोलण्यामध्ये नसतो. आणि स्वाभाविक आहे ते, परदुःख शीतल असतं म्हणतात अशा पद्धतीचा भाग असतो. पण आपल्याला मात्र आपल्या जवळचा माणूस गेल्यावर, आई आणि वडील माझे दोघेही गेलेले आहेत, अनेक क्षण असे असतात की ते जणू काही सजीवपणे आपल्या बरोबर आहेत असं आपल्याला वाटत राहतं, भासत राहतं, त्यांची आठवण येत असते. आणि त्यामुळे शेवटी तुम्ही म्हणताय की इतके शेवटी सांगतो तुला सर्वस्व खरी होतीस तू, हवी हवीशी वाटत असता अचानक गेलीस तू. एक खरंय की आपण लहानपणी ज्या आई वडिलांचं म्हणणं आपल्याला पटत नसतं, आवडत नसतं, भांडत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये, ते नंतर तेच आपल्या मुलांना वाढवायला लागलो आपण की ते बरोबर आहे. आणि आई, मुलगी जी आहे ती आईसारखी होते हळूहळू. नॅन्सी फ्रायडेचं पुस्तक आहे माय मदर माय सेल्फ म्हणून. त्याच्यामध्ये तिने म्हटले की वयाच्या 40शी मध्ये आई जे सांगायची कसं ठेवायचा ओटा, घर कसं ठेवायचं, ते सगळी तशीच्या तशी वाक्य आठवायला लागतात. आणि तसंच आपण हळूहळू करायला लागतो ते जे म्हणत असतात ते, कारण ते मनात बिंबलेलं असतं. आणि तेच योग्य आहे असं एका बाजूला आपल्याला वाटत असतं. आणि कळता का न कळता आपणच आपल्या आईसारखे होतो की आपणच आपल्या वडिलांसारखे हळूहळू व्हायला लागतो. आणि बाबांच्या बद्दलचं जे म्हटलंय ना, त्याच्यात ते आपल्या समाजातला संपूर्ण संस्कार, कुटुंब व्यवस्थेतलं सगळं अंतर किंवा वडिलांशी जास्त बोलायचं नाही असं एक, मी नेहमी म्हणते ते काही ना एखादंच पटत नाही, पण तशी कुटुंबात आपल्या लोकशाही नसते. त्यामुळे साधारणपणे नो आर्ग्युमेंट्स असं गृहीत धरूनच घरातल्या चर्चा अनेक ठिकाणी आजही होताना दिसतात. आणि मग ते त्याच्यावरती चर्चा नसते कधी. सुप्रीम कोर्टाचा निर्णय जसा स्वीकारायचा तसा तो स्वीकारला जातो. आणि हे म्हणण्याची हिंमत व्हायला लागते त्यावेळेला ते लोक खूप हर्ट होऊ शकतात, कारण त्यांनी ते त्याच पद्धतीने घर पाहिलेलं असतं. आणि आता त्यांचा स्पर्श सुद्धा सारी तळमळ सांगून जातो, आभाळागत बाप माझा वय होता थकून जातो. त्यामुळे शेवटच्या काळामध्ये वडिलांचं जे झालेलं असतं, त्राण गेल्यासारखं किंवा विचार, आणि त्यांना कळलेलं असतं की आता मी जातो. मला तर आठवतंय आमचे बाबा गेले त्याच्या आधी हॉस्पिटलमध्ये एकदम उठून बसले. म्हणजे मला आता बरं वाटतंय, मला असं वाटतं हॉस्पिटलमध्ये राहायची आवश्यकता नाहीये, तुझी गाडी आहे ना. म्हटलं हो. मी आता असाच चालत येतो आणि गाडीने एक चक्कर मारून येतो आणि आपण घरी जाऊ. म्हटलं बरं आई गं. बाबा. आणि काही तासांनीच त्यांना 3-4 अटॅक आले आणि ते गेले. तर त्याच्यामुळे हे वडिलांचं जे असणं आणि नसणं याच्यामधलं जे अंतर असतं ते कायम आपल्याला पोरकं करून जातं. ते खूप सामर्थ्याने तुम्ही मांडलेलं आहे. गझलांमध्ये तुमच्या एक थोडीशी काही ठिकाणी विषादाची भावना आहे. पण तो विषाद जो आहे तो मानवी जीवनाचाच भाग आहे, म्हणजे त्याच्याबद्दल वाईट वाटण्यासारखं काही नाहीये. पण आत्मा आनंदात, आत्मानंदात तुम्ही रमलेले आहात, हे कवी म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यातूनच आपल्याला पुढची पुढची वाट दिसत जाते. त्यामुळे एक कवी आणि लेखक म्हणून दीपक कांबळी तुम्हाला खूप चांगल्या मला असं वाटतं खूप पुढे कामाच्या दृष्टीने फार मोठी शिखरं गाठता येतील. आणि त्याचबरोबर दीपक कांबळी यांनी नाट्य क्षेत्रात आणि संगीत क्षेत्रामध्ये जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये एक नवीन जान आणि नवीन ऊर्जा येईल, कारण नवीन काहीतरी ऐकायचं सगळ्यांना वाटत असतं. या दृष्टिकोनातून खूप कौतुक करावं तेवढं थोडं अशा प्रकारचं तुमचं साहित्य आहे. मोहना, तुमचे दोघं निरीक्षण जे आहे ते निरीक्षण परदेशात गेल्यावर जे लोक लिहितात त्या बऱ्याच वेळेला त्यांच्या कुटुंब व्यवस्थेवरच्या गोष्टी लिहितात. पण तुम्ही लिहित असताना दोन्हीचा संगम केलेला आहे. आणि विशेषतः मुंग्या, सिंगापूरच्या मुंग्या लिहित असताना माणूस आणि मुंगी याच्याच बरोबर एका गोष्टीवर तुमचं अगदी एक सूक्ष्म निरीक्षण व्यक्त झालेलं आहे. ते म्हणजे महत्वाचं असं
की ही जी सगळी आशियामधली पूर्वेकडचे देश आहेत, त्या देशांच्या मध्ये अमुक एका प्रकारची राजसत्ता आहे. तिथली डेमोक्रेसी वेगळ्या प्रकारची आहे आणि त्याच्यामधून ती माणसं घडलेली आहेत. आणि त्याच्यामुळे बघाल तुम्ही की परत पाश्चिमात्य किंवा अमेरिकन जगाचा खूप मोठा प्रभाव आहे त्यांच्यावर आणि त्यामुळे सारखे वेश, सारखे भूमिका. आणि भारतामध्ये जसं तुम्हाला बारीक, लठ्ठ, जाडे, उंच, बुटके, खूप अति उंच, खूप छोटे, अगदी आदिवासी, मान ज्यांची लांब आहे अशी अशी जी माणसांची प्रचंड व्हरायटी दिसते, तशी आशियामधल्या पूर्वेतल्या देशात दिसत नाही. बहुतेक सगळी माणसं एका बाहुलीतून काढावी कप्प्यांसारखी तशी येतात. ती अशी आपल्याकडे जसं बोवारीनं इकडे तिकडे बघते, जाते, भाजीवाली हळूहळू जाते, असं कुणी दिसत नाही. कारण ऑर्गनाइज सेक्टरमध्ये बरेचसे लोक गेलेले आहेत आणि जे असंघटित क्षेत्रात आहेत ते पण तेवढ्याच वेगाने मुंग्यांसारखे कामं करतायत. आणि त्यामुळे सिंगापूरच्या मुंग्या आणि त्यांचं जीवनाच्या निमित्ताने तिथल्या स्त्री जीवनाशी जे तुम्ही जोडलेले आहात, तर मला माहित नाही की हुकुमशाहीमध्ये माणूस मुंगी होतो की नाही ते, परंतु बऱ्याचशा ठिकाणी तिथल्या व्यवस्थेतून त्यांनी स्वतःचा जी भूमिका आहे ती स्वतः स्वीकारलेली आहे आणि ती फार आनंदाने स्वीकारलेली आहे. आणि त्याच्यामुळे सुद्धा त्या देश काही प्रमाणात त्यांची प्रगती आपल्याला होताना दिसते. दुसरं मला असं वाटतं या मुंग्यांच्या सगळ्या स्वभावामध्ये, की या मुंग्या चावताना दिसत नाहीयेत. त्याच्यात मुंगळ्याचं परत तुम्ही वेगळे पण दाखवलेलं आहे, की मुंगळा आणि मुंगी याच्यामध्ये लोक काय फरक करतात ते. दुसरी जी तुम्ही कथेचा भाग वाचलाय साधू संत येती घरा, त्याच्यामध्ये अगदी आचार्य अत्र्यांनी जसं काही आपल्या संपूर्ण धार्मिक क्षेत्रामध्ये आलेली ढोंगबाजी किंवा कळत नकळत लोकांनी घरात थांबायचं नाही म्हणून बाहेर जाणारी माणसं जी आहेत, की अध्यात्मापेक्षा काहीतरी एक पळवाट मिळावी आणि दुसरं काहीतरी आपल्याला मनोरंजन मिळावं, त्याच्यामुळे असणारी जी मानसिकता आहे ती अध्यात्मापासून खूप लांब असते. आणि अशा स्त्रीचं सगळं त्याच्यामध्ये वेणुताईंचं जे तुम्ही सगळं वर्णन केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक होतं, की वेणुताई जरी अशा दिसल्या, तरी आपण त्यांना काही फारसं बोलू शकत नाही. कारण वेणुताई घरात थांबायला लागल्या किंवा आपल्या इथे रोज येऊन बसायला लागल्या, तर त्या करणार काय? त्याच्यापेक्षा त्या आहेत तिकडे बऱ्या आहेत. पण असं म्हणता-म्हणता तुम्ही जो भाग वाचला नाही, तो जेव्हा मी वाचला, तेव्हा ती बालाजी भेटते त्या गुरुजींना, आचार्यांना. आणि त्याच्यानंतर आचार्यांचं जे काही अवतार समाप्ती होते, ती पण खूप दांभिकतेवरती चांगले प्रहार करणारी आहे. आणि लोकांच्या भोळसटपणाचा उपयोग करून घेणारे जे लोक असतात त्यांच्याबद्दल पण अतिशय तिखट भाष्य करणारी आहे. आणि या पार्श्वभूमीवर मला परत स्वतःचा एक व्यक्तिगत अनुभव जोडावासा वाटतो, की आमचे आजोबा जे होते, पंढरपूरचा आमचा आजोळ श्रीपाद देशपांडे आणि सावरकरवादी होते पण. त्यांनी एक आम्हाला आमच्या 5 मावश्या आणि आम्ही नातवंड यांना एक सांगितलेलं होतं, की कुठलाही गुरु हयात असेल, तर त्याच्या आश्रमात तुम्ही जायचं नाही. जे गेलेले लोक आहेत त्यांच्या आश्रमात जा, तुम्हाला वाटलं तर दर्शन घ्या, पण कुठल्याही गुरुचं दर्शन घेण्यासाठी म्हणून त्या हयात असणाऱ्या गुरुकडे जायचं नाही. त्याच्यामुळे नाहीतर अनेक वेळेला हे जे घटना घडतात त्यात काही माणसं चांगली असतील, मी असं सगळ्या गुरूंबद्दल बोलणार नाही, पण तरीही त्याच्यातली सीमारेषा फार अस्पष्ट असते अनेक वेळेला आणि त्याच्यात फसवणूक होते, हे लोकांच्या फार उशिरा लक्षात येतं. या दृष्टिकोनातून मध्यमवर्गीय भाबडे लोकांना चांगलेच धक्के बसतील असे अनेक इन्सिडेंट सुद्धा मोठमोठे घडलेले आहेत. पण हे सगळं कठोर शब्दात किंवा लोकांना आवडणार नाही अशा शब्दात न लिहिता तुम्ही एका ललित कथेच्या निमित्ताने एक जे व्यक्तिचित्र लिहिलेलं आहे, त्याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी आहेत, समोर आलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की तोही वेगळा आहे. अर्थात असं लिहायला थोडं धाडस लागतं, कारण वेणुताईंच्या हातात जर का स्वतः हे पडलं तर काही खरं नाही लेखकाचं मग. पण ती सुद्धा तयारी माणसाच्या मनात का ठेवायला लागते. आणि त्यामुळे त्यातलं निरीक्षण आणि ते सगळं सिंगापूरमध्ये बसून तुम्ही लिहिलंय, म्हणजे इथल्या आपल्या आसपास दिसणाऱ्या लोकांची एक जी संपूर्ण वर्तुळ आपल्याला दिसतं, की ज्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दांभिकता, मोठ्या प्रमाणामध्ये दुटप्पीपणा, त्याच्यामुळे सगळ्या घरादाराला होणारा त्रास आणि त्यामध्ये शेवटी अध्यात्मही नाही, सामान्य माणसांच्या श्रमाची सुद्धा प्रतिष्ठा त्याच्यामध्ये नाही आणि केवळ एक स्तोम किंवा केवळ एक सगळ्यांवर वर्चस्व दाखवण्याचा मार्ग अशा पद्धतीने घटना घडताना आजही मध्यमवर्गात दिसतात. त्याच्यावरती सिंगापूरहून लांबून सुद्धा सूक्ष्मदृष्टी बरोबर व्यापक दृष्टी तुम्ही टाकलेली आहे. तुमची शैली एक साधी सरळ पण त्याचबरोबर एक त्याच्यामध्ये मस्करी करत करत तुम्ही छान लिहित जाता. त्याच्यामुळे हळूहळू लोकांना त्याच्यात गुंतून पडल्यासारखं होतं. त्यामुळे आणि तुम्ही इतका वेळ लिहिता त्याच्यात, मला असं वाटतं की निरीक्षण, त्याचं विश्लेषण
आणि त्याच्यातून अर्थ काय लागतोय हे सगळं तुम्ही लिहिलेलं असतं. त्या दृष्टिकोनातून हे दोन्ही कथा ज्या आहेत, सिंगापूरच्या मुंग्या आणि साधू संत येती घरा, त्याच्यामधून एका समर्थ अशा कथालेखिकेशी माझा परिचय झालाय आणि आम्हाला ऐकायला मिळालं आणि कार्यक्रमात सुद्धा सगळ्यांना हे ऐकायला मिळेल. आणि सिंगापूरच्या जगामधलं ही जी निरीक्षण आहेत ती सिंगापूरच्या मुंग्यांना कशी वाटली हे मात्र कधीतरी तुमच्याकडून आम्हाला समजून घ्यायला आवडेल. दीपकजी आणि मेघनाताई, मोहना. मोहनाताई मोहनाताई दोघांचं सुद्धा मनापासून मी आभार मानते, अभिनंदन करते. आणि नवीन पिढीचे जे वाचक आहेत, नवीन पिढीचे जे लोक आहेत समजून घेणारे, त्यांच्याशी नातं जोडणारं आमची जी अपेक्षा होती या कार्यक्रमामध्ये की 2000च्या नंतरचं जे जग आहे त्या जगाशी भाष्य करणारे लेखक लेखिका आपल्याकडे आपण बोलवावेत, जेणेकरून नवीन अनुभव, नवीन क्षितिज याच्यापर्यंत पोचता येईल. तो आमचा हेतू आजच्या कार्यक्रमात 100% साध्य झालेला आहे. तर तुमच्या दोघांचं मी अभिनंदन करते आणि आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. खर तर मोहना आणि दीपकजी, आपण दोघांनीही इतकं उत्तम रीतीने आणि अगदी थोड्या वेळामध्ये खर तर हा सगळा विषय साकारलेला आहे. आणि मुळात तुमचं साहित्य पुन्हा एकदा आपल्या वाचकांनी मुळापासून वाचावं अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करते. आणि आज अर्थातच इथेच थांबणार आहोत. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटूया अशाच 2 लेखक कवींसह साहित्य रंगच्या पुढच्या भागात. नमस्कार. खूप खूप धन्यवाद.